बोल. महाराष्ट्रातल्या मातीतले दोन महत्त्वाचे पक्ष म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. सध्या या दोनही राजकीय पक्षांची परीक्षा ही सुप्रीम कोर्टमध्ये सुरू आहे. या दोनही पक्षाच्या एकूणच अंतिम सुनावणीची सुरुवात खरं तर 12 नोव्हेंबर 2025 पासून सुप्रीम कोर्टमध्ये सुरू झालेली आहे. आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं प्रत्येक महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षाचं लक्ष जे आहे ते या सुनावणीकडे लागलेलं बघायला मिळतंय. कारण एकूण जर बघितलं तर 2022 साली ज्या पद्धतीनं शिवसेना तुटली होती, शिवसेनेचे दोन भाग झालेले बघायला मिळाले होते. त्याच्यानंतर खरी शिवसेना कोणती हा प्रश्न त्या ठिकाणी अधोरेखित झाला होता. खरी शिवसेना आमचीच असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं होतं. खरी शिवसेना आमचीच असं एकनाथ शिंदे यांनी देखील नमूद केलेलं होतं. अर्थात एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात आमदार होते आणि या आमदारांच्या आधारावर ही आमची खरी शिवसेना आहे, विचारांचा वारसदार म्हणून त्यांनी स्वतःला घोषित देखील केलेलं होतं. आणि आता जर बघितलं तर खरं तर आजचा दिवस हा अत्यंत वेगळा आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी गेल्या काही वर्षांमधून झालेल्या बघायला मिळालेल्या होत्या. कारण जेव्हा शिवसेना तुटली, शिवसेनेचे दोन भाग झालेले बघायला मिळाले. त्यानंतर पोटनिवडणूक झाली, लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे हा एक गट असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. त्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदे यांना मिळालेलं होतं. आणि एकूण सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांनी याच पक्षाच्या चिन्हावर लढलेल्या बघायला मिळाल्या. या सगळ्या गोष्टीला चॅलेंज खरं तर उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टमध्ये केलेलं बघायला मिळत आहे. मुख्य प्रतोद असलेल्या सुनील प्रभू यांनी या संदर्भात याचिका जी आहे ती देखील दाखल केलेली होती. आणि आता आपण बघतोय की अंतिम सुनावणीपर्यंत खरं तर हे प्रकरण पोहोचलेलं आहे. अंतिम सुनावणीमध्ये नेमकं काय होणार, कशा पद्धतीची ही सुनावणी होणार, कुठले मुद्दे अधोरेखित केले जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. सोबतच निवडणूक आयोगानं जेव्हा हा निर्णय दिला त्यावेळेस कुठल्या कुठल्या मुद्द्याला खरं तर त्यांनी अधोरेखित केलं होतं, कुठल्या मुद्द्याला अनुसरून त्यांनी एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचं त्या ठिकाणी नमूद केलं होतं. या सगळ्या गोष्टीचं खरं तर एकूणच मुद्दा जो आहे तो देखील सुप्रीम कोर्टामध्ये हायलाईट केला जाणार आहे. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य की सुप्रीम कोर्ट एकूणच या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं बघत एक वेगळा निर्णय देऊ शकतो, या सगळ्या गोष्टीकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे. हीच बात जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील बघायला मिळते. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील दोन गट झालेले बघायला मिळत आहेत. आणि निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा अजित पवारांची राष्ट्रवादी ही खरी राष्ट्रवादी असून त्यांना राष्ट्रवादीचं नाव देण्यात आलेलं आहे. सोबतच मूळ घड्याळ हे चिन्ह जे आहे, निवडणूक चिन्ह जे आहे ते देखील अजित पवार यांना दिलेलं बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे दोनही खरं तर या गोष्टी एकाच ठिकाणी एकाच केसमध्ये त्या ठिकाणी अवलंब त्या दोन्ही गोष्टींचा केलेला आहे. आणि या दोन्ही केसेस ज्या आहेत त्या पॅरलल सध्या सुरू असलेल्या बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट आता कोणत्या कोणत्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहणार, काही बारकावे जे निवडणूक आयोगाच्या नजरेतून राहिलेले आहेत का, ते बारकावे कशा पद्धतीनं सुप्रीम कोर्ट या ठिकाणी अधोरेखित करताय, कुठल्या मुद्द्याला धरून सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल.